महत्वाची बातमी, मुंबईच्या लोअर परळ परिसरामधल्या इमारतीमध्ये लागलेली आग ही आता नियंत्रणात आलेली आहे। कमला मिल परिसरामधील टाइम्स टॉवरमध्ये लागलेली आग ही आता नियंत्रणात आली आहे। सकाळी 6:30 वाजल्यापासून या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते आणि जवळपास 2 तासाहून अधिक कालावधीनंतर ही आग नियंत्रणात आली आहे। ज्याच्यातनं दूर बाहेर येत नव्हता, त्यामुळे आता फोडावा लागलेला आहे। याच्यात जी गॅप ठेवायचा एक नियम आहे की तुम्ही गॅप ठेवला पाहिजे, जेणेकरून तो दूर बाहेर येईल, समजा कधी आग लागली तर। तेही झालं नाही। मग इथले स्थानिक प्रशासन असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, हे काय करतायत का फक्त हप्ते गोळा करायचं काम या कमला मिल कंपाऊंडमधनं होतं इथल्या स्थानिक आमदारांचं, दुसरं काम होत नाहीये का? मला वाटतं याच्यावर लक्ष ठेवण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत। आणि ही तिसरी आग लागून, फक्त आग लागल्यावर काय होतं, एक महिनाभर फक्त ते सगळी नाटकं केली जातात आणि पुन्हा दुर्लक्ष केलं जातं। आजही आपण इथे जर नजर मारली तर अनेक अनधिकृत बांधकामं या कमला मिल कंपाऊंडमध्ये उभी राहिलेली आहेत। आमची मागणी ही आहे की तातडीने याच्यावर कारवाई केली पाहिजे। ही जी अनधिकृत बांधकामं, जे लोक कोण बांधतायत यांच्यावर क्रिमिनल ॲक्शन घेतली गेली पाहिजे। 2017 डिसेंबरमध्ये देखील